हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण TYBA मराठी 250 या बुक्समधून IMP बघणार आहोत. मे जून परीक्षेसाठी. अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तर चला आता आपण IMPला सुरुवात करूया आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना IMPचा फायदा मिळेल. तर चला अभ्यासाला सुरुवात करूया. मराठी 250 MAR 250 हा विषय साधारणपणे मराठी भाषेचा इतिहास आणि भाषा विज्ञान किंवा साहित्य विचार यावर आधारित असतो. अभ्यासक्रमातील मुख्य घटकावर नजर टाकल्यास खालील प्रश्न परीक्षेत विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. आता बघूया. भाषा आणि बोली यामधील फरक स्पष्ट करा. यावर तुम्हाला येऊ शकतं. प्रमाण भाषा म्हणजे काय, तिची प्रमुख वैशिष्ट्ये सांगा. नंतर आहे टर्म्स, स्वनिम आणि रूपिम यांची व्याख्या द्या. नंतर मराठीचा उगम, मराठी भाषेचा उत्पत्तीबाबतचे प्रमुख सिद्धांत थोडक्यात लिहा. साहित्याचे प्रयोजन, मम्मटाने सांगितलेली साहित्याची प्रयोजने कोणती. मराठी भाषेचा इतिहास, यादवकालीन किंवा शिवकालीन मराठी भाषेचे स्वरूप स्पष्ट करून त्या काळातील भाषिक वैशिष्ट्ये लिहा. नंतर आहे बोलीभाषाचा अभ्यास, अहिराणी, मालवणी किंवा वऱ्हाडी यापैकी कोणत्याही एक बोलीभाषेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये सविस्तर लिहा. नंतर आहे भाषेची कार्ये, मानवी जीवनात भाषेचे काय महत्त्व आहे, भाषेची प्रमुख कार्ये सविस्तर स्पष्ट करा. नंतर आहे रसविचार, रस म्हणजे काय, रसाचे विविध प्रकार सांगून कोणतेही 2 रस उदाहरणासह स्पष्ट करा. अभ्यास कसा करावा त्याचे टिप्स बघू. तर वायसमच्या प्रश्नपत्रिकेत बहुतांश प्रश्न हे तुमच्या मुख्य विद्यापीठाच्या पुस्तकातील वायसम टेक्स्टबुक्स घटकाखालील स्वाध्याय आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PYQ यामधूनच येतात. घटकाचे वाचन, पुस्तकातील प्रत्येक पाठाच्या शेवटी दिलेले पारिभाषिक शब्द आणि स्वाध्याय आवर्जून वाचा. नंतर मुद्देसूद उत्तरे लिहिताना परिच्छेद पाहून किंवा बुलेट पाडून पॉईंट्स वापरून लिहा, ज्यामुळे गुण चांगले मिळतात. नंतर हे उदाहरणे द्या. भाषाविज्ञान किंवा रसविचार यावर उत्तर लिहिताना मराठीतील योग्य उदाहरणे किंवा कवितेच्या ओळी नक्की लिहा. अशा पद्धतीने आपल्याला पॉईंटनुसार मुद्देसूद उत्तराची मांडणी करायची आहे. पेपर मनाच्या भाषेत लिहायचं आहे तरी चालतो, मार्क्स मिळतात. फक्त कोरा ठेवायचा नाही. ते काही बोर्डाचे पेपर नाही की तंतोतंत ते बघतील सगळं व्यवस्थित, परंतु पेपर लिहिलेला पाहिजे. या व्यतिरिक्त पुस्तकातले इतर घटकही वाचून जा. प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस करा. मागच्या वर्षाच्या 2022, 23 आणि 24 मधूनच प्रश्न येतात आणि जे मी आता सांगितले ते सुद्धा मुद्द्यांचा अभ्यास नीट करून जा. पेपरला कॉफी अजिबात करायची नाही आहे. पेपर मनाच्या भाषेत लिहायचं आहे, अभ्यास करून लिहायचा आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक माझ्याकडून. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. चॅनलवर जर नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.